श्री स्वामी समर्थ. 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 भाविक सज्जन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 छेलीखेडे पंजाब मधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेयने आगळा वेगळा बुद्धीला आगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामविधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून नृसिंह सरस्वती अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. या काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्म जागृत करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त केले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना वाऱ्या किंवा खेटे घालायला लावले नाही. कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार या विषयाचे मूळ विचार मांडले. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या ध्येय संपवला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून सुरू आहे. हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवतात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्यांनी नित्य श्रवण रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमशादी लक्ष्म एक नित्य विमल मंचल सर्वादी साक्षीभूत भावार्तीत त्रिगुणरहित सद्गुरु तन्मामी. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र स्वहास्य वदन कंता टोपीच माला दंड कमंडलोधर कटयाकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय श्री जग रक्षका. जय जयाजी भक्त पालका. जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शैना अनंत वेशा अनामापिता अनंता. जय जयाजी गरुडवाना. जय जयाजी कमलोचना. जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेश्वरा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीटी विराजित तोची स्वयंभो आदित्य तेजवर्णिले नवजाय.
विशाल भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास वदन दंत पंक्ती कुदळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरीचे कोटी सूर्यांचे तेजारी हे ममय भूषणे साजरी कौस्तुभरी विशेष वच्छलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची उकुण उदरी त्रिवेळी शोभायमान त्रिविणे संगमा सारखी नाभी कमल सुंदराती जेते विधात्याची उत्पत्ती ती चराचरा जन्मदाती मूळजन्नी तेची पै जाणू पर्यंत कर सोबती मनगटी कंकण विराजती कर कमलाची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा भव्य कर गदा पद्म शंखचक्र चार हस्ते आयुधे काशे कशिला पितांबर विद्युत सम तेजा अपार कर्दळी स्तंभावरे सुंदर उभयजांबा दिसत असे जेते भक्तन सुखावती ज्यांच्या दर्शने पती तरती जाते अवरात्र घ्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या सागरा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णिता वेद शिल्ले 14 विद्या 64 कला ज्यात्या वर्णिता थकल्या सकला ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्ण नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविपूर्व न शकले महिमांबर तेते पामर मी काय जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करंता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक दंत भरसदार आगम मिलेला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर वृद्धी सिद्धींचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्य करता स्मरण विघ्ने जाती निरसन भजे गावे दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाना करती ज्यांच्या नामस्मरणात ज्यांच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होय जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडिता होय तत्वता सकल कार्यार्थ येता ती ब्रह्मसूता नमिली मूढमतीने अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिगर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायी गुरुवर्या ज्यांची या कृपे करून सदशिष्या लागे दिव्य ज्ञान तेने जगी मानवपण येतसे की निश्चय तेवे असती माता पिता तैसेच श्रेष्ठ गुरुवर्या चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद आज्ञाबाळ घेतल्याचे थोराळ ती पूर्णार दयाळ सद्गुरुराज आपणची 9 मास उदरी पाळेल प्रसव वेदना शोषिले कौतुक करणे वाढविले रक्षेले आजवरी ज्यांनी जनका समान अन्य दैवत असे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विर्यात्रे कुमार दत्तात्रय नमिला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत करणी कुंडले तेजामुप विद्युलते समान कामधेनु असुनी जवळी हाती धरले असे झोळी जो पाता एका स्थळी कोणासही दिशेना 4 वेद होऊनी स्वान वस्ती समीप रात देन ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जातो जो त्या परब्रह्मासी नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकभाऊ पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभव झाल्या अपार दारिद्र्य दुःख भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने दिवसे दिवस हो मौने कमी होऊ लागला सुटला धर्माचा राजस्त्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तर उत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नाना विश्वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग येतसे अवतार प्रत्यक्षोगा अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोट्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीचा कोणत्या कुळी कोण वर्णासम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावले नानाविध भक्त मनोतो पुरवले त्यासी साष्टांग नमन करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमा जगी गावयाचे युजले तुमचे चरित्र महासागर पावेल कैसा पहिले तीर परी आत्मसामर्थ्य कराव्या साचर मी नेते ते झालो किंवा अपाट गगना समान आगात आपले महिमान
अल्पमती अज्ञान आक्रमक केवी करू पिपिलिका मने गिरीशी उचलून घालीन काकेशी किंवा कद्दतो सूर्यशी लोकविन मने सोतेजे तैसे असे माझे आळ बाळ जाणले लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू येतीवया करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझे ऐठाईवार्ता मीपणाची नशेची ऐशा ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी मृती कवी लाग्या वैदेती वरदस्ते करुणी पुणे पडून ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहून यार्जन समस्त संतोषील निश्चय ऐशा ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपाव आता नमो साधुवृंद जाशी नाही भेदाभेद ते सात स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती मग नमेले कवीश्वर जे बोल सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचला ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटा वसंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाटरचना विशेष वियजगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पावन ज्ञाते डोलविते मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादे करुणी अहो तुम्ही संतजनी मज नावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करावी आता करू नमना जे का स्तोते विलक्षण महाज्ञानी विद्वान द्रवणी सादर बैसले महापंडितांनी चतुर ऐसा सोतू समाथोर मती मंदमी त्यासमोर आपले केवित्व केवी अनु परित्वरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काय असता सद्गुण आदर करती तयांचा संस्कृतीचा नशेगंध मराठी नये शुद्ध नाही पडलो शास्त्रचंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंतुत्वानी तेकडे न पाहावे न पाताजी अवगुण ग्राही तितके घ्यावे पूर्ण एवढी विनंती करत ओढून चरणे आपल्या करीत असो स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदूतीतून पायी अमोल मुक्ता पळे घेतले काही द्या वयामान सुज्ञाई अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुष्मे निवडून हारत्यांचा गुंपिला कवी होऊ ने माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा टाकून बुद्धाजळी करी प्रार्थना सप्रेम अवया पुष्पांचा सुवास तृप्त करा आपले मानस हा सुगंध नावरे जयास तेची पूर्ण अभागी आता असो ते बोल फडे कथा बहुत अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा शस्त्रकळ दृष्टा केळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराजपदे कल्लाळ विष्णू कवी होऊन ब्रह्मर ज्ञान उदुस्तो साचार रुजित येते घाली तसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिशोत प्रथमाध्याय गोडा श्री शंकर अर्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभ अर्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणाम प्रथमाध्याय कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गणेश श्री गणेशाय नमः कामना द्रोणजे भस्ती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे नृष्य सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारले कर्दळवणी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा पुढे लोक उद्धारा कारणे भाग पडले प्रगट होणे दोंडिले होत पट्टणे त्याची स्वामी येतीवया स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली रेखा परी तिचे विषय शंका मना माझी येत असे गुरुराज उपचाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध कुंटला देते पत्रिकावाद लोक उद्धारा प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोटा माजारी राचाप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धोरण दर्शनाचा पातला त्याच दिवशी असाचा आदर त्यांचा केला की त्याच एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एकेरी दोवरी बैसले दोवरी तिसरे वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपणाला कोठून
स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले त्याला कोणी. आम्ही करदेल म्हणतोनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील पूर्व बांगलादेश समोर आम्ही असे पाहिला. घेतले कालिकेचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोले तीर्थे समग्र 80,000 नगरे आम्ही देखील. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती, जे सीमा प्रख्याती पुराणातही वर्णिले. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबाद येशी पातलो. येवनी मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास. मग येवनी पंढरपुरास सोईच्छा तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून सोईच्छा केवळ. मग पाहिले मोहळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला सोईच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले. ते पासण्या नगरात आनंदावून आनंदत, ऐशा आमचे सकळ वृत्त असे मुळापासून. ऐकून ऐशी वाणी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराज येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुधन येती गावात. जरी आल्या क्वचित गलेची जागी बैसती. कोणी काय आनंद येती त्याची महाराज बक्षिती. क्षणिक रावणी मागुती अरण जाती उठुनी. वेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती. कोणी आज्ञाने नेणती परब्रह्म रूप हे. त्या समय नामे दिगंबर, वृत्तीने जे केवळ शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणे अंतर कोण, स्वामीशी मानती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शन येता दिगंबर, लीलावरी येतीवर्य. कमरेवर ठेवणे कर, दर्शन देती तयाशी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पाहून श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदिता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अवय स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करणे श्रवणद्वार, राशनकरा श्रोते हो. तुम्हा नसावे येथे वीट, सर्वदा सेवावे अकंठ. भवया चरिष्ठ, तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सार अमृत, नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत, द्वितीय अध्याय घोडा. इति श्री स्वामी चरित्र सार अमृत, द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभ भवन्तु. कुंडली गौरदेवारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. पंढरीनाथ महाराज जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य त्या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्याशी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गत अध्यायाची कथा सुंदर. स्वामीने निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मृती, लोका चमत्कार दावती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव करीत, अप्पाटोळ झाले भक्त. तेथीचे सांकले वृत्त, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे विधिसम. सवे घेऊन स्वामीशी, टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्ध मार्गावरून टोळाशी, मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञेवले सेवका, जोवर आम्ही येऊ का. तोरी स्वामीशी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतून, स्वामी चालले उठून. बहुत वर्जले सेवकानी, परीनच मानती त्या. तेथोनी निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज सोईच्छेने. तेथे एक अविंदा होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्य होते निश्चिती, आले चोळापाच्या घराप्रती. स्वामीशी जाणू ईश्वरमूर्ती, चोळापाकरी आदर. चोळापाचे भाग्य उदले, यतिराज घराशी आले. जैशी काम देणू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी, परमभाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तवस्थान. सूरवराचे दुर्लक्ष चरण, त्यांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधती, तडी तापडी मार्गी श्रमती. निरार किती राहती, मौन धरती किती एक. एका चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन. एक गिरी गवानी वैश्वन, तपश्चर्या करीती. एक पंचांग साधन करती, एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सोडुनी. एक करती कीर्तन, एक मांडती पूजन. एक करती होमवन, एक षटकर्मे आचरती. एक लोका उपदेशती,
एक भोजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करती, एक बांधती देवालये. परिजयांचे चरण दुर्लक्ष सद्भक्ती वाचून, केले नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादी काही चोळापाने केले नाही, परिभक्ती सोपाई स्वामी आले सदनाते. तयांची जे कोणी भक्ती स्वामी ते भोजन करती, तेव्हा चोळापाचे चित्ती आनंदाला भूसाळ. ते पासून या नगरात ते पासून यांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजराजे गादीवरी, दक्ष असुनी कारवारी परमज्ञानी असतीजे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी त्यांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदिले. ते पासून जगात तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळापाच्या घराप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार होती गावात बात पसरली. आपुली प्रख्याती हे नसे ज्यांच्या चित्ती, म्हणून या स्वामीला देती बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली बात, नृपाशी कळला वृत्तांत, ही आपल्या नगरात तिथे विख्यात पाहते. राती चोळापाच्या घरी दर्शनाला ती नरनारी, असती केळा अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐशी ऐकून राव बोलला काय वारी, गावात येते येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा कृतपायी आजवरी झाले नाही, आता जाऊन लावलाई भेटू तय तिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी, हे खरे तरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली मती गुंगली गायाची. सिंहासना खाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमास निभरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातले मिठी चरणी, चरण धुतले नेत्रासुनी, मग तया हस्ती धोरणी आसनावर बैसवले. कोण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती कोणी गेली दुरी चरणी भक्ती जडली पै. सकल सभा आनंदली, समस्ते पावले वंदली, षोंडोस उपचार पूजली स्वामी मूर्ती नृपाया. निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण, त्यांच्या पादुका श्रीजन विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिशोत तृतीय अध्याय गोळा. श्री स्वामीला अर्पण वस्तू. श्री गौरदेव विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.